1 महिन्याचा कालावधी अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांच्या नेत्यांनी आमच्याकडे मागितला। अनेक जे राजकीय पक्षाचे नेते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मुदतवाढ हवी आहे। परंतु माझं असं म्हणणं की कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही ही मुदतवाढ त्याला देतोय। म्हणजे 30 दिवसाची मुदत आहे, पण ती आता कायद्याच्या कक्षेत राहील। आतापर्यंत 105 दिवसाची जी मुदत दिली होती ती कायद्याच्या कक्षेत नव्हती, ती मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही दिली होती। आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे, बॅच जो आहे तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल। परंतु तो 3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र तुमचं जे बॅच आहे तुमची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे। मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅच रद्द करण्याचे अधिकार आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे आणि कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी भाषा पूर्ण जगभरामध्ये पोहोचवणं, मराठी भाषेची संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजवणं। तुम्ही या, रोजगार उपलब्ध आमच्याकडे आहे, तुम्ही या, रिक्षा चालवा, टॅक्सी चालवा, व्यवसाय करा, आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवून देऊ। आज आम्ही आनंद दिघे साहेबांच्या नावाने एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे महामंडळ स्थापन केलं होतं त्या महामंडळामध्ये सुद्धा आता जवळजवळ आमचे 37,000हून जास्त सभासद झालेले आहेत। कामगार महामंडळामध्ये ज्या पद्धतीने विविध उपाययोजना केल्या जातात, योजनांची अंमलबजावणी केली जाते, तशीच ह्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सुद्धा त्या महामंडळामध्ये आम्ही जवळजवळ 57 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्या माध्यमातून विविध योजना, त्यामध्ये विद्यार्थ्यांची योजना असू द्या, त्यामध्ये रिक्षा चालक 65 वर्षानंतर झाल्यानंतर त्याला 10,000 रुपयाचं अनुदान असू द्या, कुणी गंभीर आजारी पडला किंवा इतर काही गोष्टींसाठी उपचारासाठी जर काही निधीची आवश्यकता असेल तर त्या निधीची तरतूद सुद्धा आम्ही महामंडळाच्या ह्या बैठकीमध्ये घेतलेली आहे। परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी येणं अनिवार्य आहे। मराठीचं ज्ञान तुम्हाला नसेल, तुम्ही जर मराठी बोलू शकला नाहीत, मात्र आम्हाला कारवाई ही अटळ आणि त्या माध्यमातून आम्ही राजपत्रामध्ये जी काही आम्ही कायदा केलेला आहे त्या कायद्याची स्पष्टपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व आमच्या आरटीओच्या लोकांना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आतापर्यंत असंही लक्षात आलं की हा बॅच देत असताना आतापर्यंत जवळजवळ 9,65,000च्या आसपास आम्ही लायसन्स आणि बॅच दिलेले आहेत। आता तेव्हा जर आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी व्यावहारिक ज्ञान त्यांना मराठीचं आहे की नाही ह्याची दक्षता घेतली असती तर आज ही वेळ आली नसती। त्यामुळे उद्यापासून जे काही बॅच दिले जातील, लायसन्स दिले जातील, लायसन्स नंतर बॅच दिला जातो तर त्या बॅचची तपासणी करतानाच त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं। त्यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान आहे का आणि ते असेल तरच त्यांना बॅच देण्याच्या सूचना सुद्धा मी दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी सुद्धा उद्यापासून केली जाईल। त्याचबरोबर अनेक तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की बोगस डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन कुणी येतात आणि आम्ही 15 वर्षे महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहे असं दाखवतात। त्यामुळे त्या बोगस डोमिसाईल जर कुणाचं असेल तर त्याची तपासणी करावी, खरं डोमिसाईल असेल तर त्या आरटीओ